पुरातत्व विभागाकडे असलेला महात्मा फुले वाडा हा समता परिषदेने पालकत्वासाठी मागितलेला आहे आणि याला विरोध होतोय। का नेमका विरोध होतोय? एखादं सरकार किती होऊ शकतं, मला तर असा शब्द वापरणे माझ्या सरकारला बरोबर वाटत नाही। पण होय, राज्यातलं महाराष्ट्र राज्यातलं आताचं महायुती सरकार झालेले अशा प्रकारचीच अनुभूती आता या ठिकाणी येते। आज महात्मा ज्योतिबा फुलेंचा वाडा, जिथं महात्मा ज्योतिबा फुले त्याचबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं जीवन सुरुवात झालं, इथूनच नका या ठिकाणी बहुजनांची आणि महिलांची शिक्षणाची द्वारी खुले झाली। आणि त्या झाल्यानंतर सुद्धा या सगळ्या मागच्या 150-200 वर्षामध्ये राज्यातल्या देशातल्या प्रत्येक कार्यकर्ता किंवा विश्वातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला जो या ठिकाणी पुरोगामी विचार मानतो त्यांना इथं येऊन आपण नतमस्तक होऊ आणि मगच आपल्या जीवनाची एक वेगळ्या प्रकारे सुरुवात करू, अशा प्रकारचं कायम या ठिकाणी आकर्षण राहिलं। त्या केंद्रामध्ये आता कदाचित राज्य सरकारकडे या महात्मा फुले वाड्यासाठी साधारणतः दर महिन्यात 1-2 लाख रुपये फक्त नका त्या ठिकाणी खर्च येतो। हा खर्च आता त्यांना पेलवत नाहीत, म्हणून समता परिषदेला अशा प्रकारे हा वाडा किंवा हे स्मारक हे कायमस्वरूपी किंवा काही पुढच्या कित्येकशा वर्षाकरता हे या ठिकाणी चालवण्यासाठी देण्याचा किंवा त्यांच्याकडे सफाई आणि इकडून देखभालीसाठी वर्ग करण्याचा जो निर्णय होतोय हा अत्यंत निंदनीय आहे, वाईट आहे। त्याचबरोबर सरकारची वृत्ती किती आहे हे समजण्याचा त्या ठिकाणी सांगणार आहे। देवेंद्र फडणवीसांचा, एकनाथजी शिंदे किंवा अजितदादांचा इथून पुढे समतेवर बोलण्याचा अधिकार राहणार नाही असं मला वाटतं। जर त्यांनी अशा प्रकारे जर केंद्र हे स्मारक जर कुठे समता परिषदेला दिलं किंवा राज्यातल्या आणखीन अशा वेगवेगळ्या महापुरुषांची, राष्ट्रपुरुषांची स्मारकं जर दिली तर मला असं वाटतं की इथून पुढे त्यांनी सिद्धांतावर काही बोलू नये आणि नागरिकांनी यांना स्वतःच्या दरवाज्यात उभा करू नये, अशा प्रकारची परिस्थिती नक्की निर्माण होईल। आपण बघतोय की या सगळ्या निर्णयाला विरोध होतोय। ह्या ज्या सगळ्या हालचाली सुरू आहेत त्याला वेगवेगळ्या पक्षांकडून राजकीय देखील विरोध होताना बघायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।